नित्यपाठ गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. विधवापणाचा आचारू, सांगता झाला देवगुरु, पुसती देव ऋषेश्वरू. ऐका श्रोते एकचित्ते, करू नये मंगलस्नान, अथवा देहमर्दन, गंध परिमळ तांबूल जाण. पुष्पादी तिणे वर्जावे, पुत्रावीण असेल नारी, करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशाधारी, गोत्रनाम उच्चारावे, विष्णुपूजा करावी नित्य. आपुला पुरुष हाची म्हणत, पुरुषरूप आठवी चित्त. विष्णुस्थानी आरोपिजे, पुरुष असता जेणेपरी. पती निरोपे आचार करी, तेणेची रीती विष्णू अवधारी. त्याचे निरोपे आचरावे, तीर्थयात्रा उपवास व्रत. विष्णू निरोपे करणे पवित्र, अथवा गुरुद्विज असत. त्यांचे निरोपे करावे, गंध परिमळ पुष्पेसी. पूजा करावी केशवासी, रुद्राभिषेक विधीसी. संतोष व्हावा गौरीहर, आत्मा वै पुत्रनाम. म्हणून बोलती वेदागम, पती पासाव पुत्रजन्म. पुत्र अनुज्ञे असावे, येणे परी बृहस्पती. सांगे समस्त देवांप्रती, लोपामुद्रेची केली स्तुती. पतिव्रता शिरोमणी, ऐसे बृहस्पतीचे वचन. सांगितले मुनी विस्तारोन, ऐक बाळे तुझे मन. ज्यावरी प्रीती ते करी, ऐसे म्हणता अवसरी. केले नमन तिये नारी, विनवितसे करुणोत्तरी. भक्ती भावे करुनिया, आल्ये आपण परदेशात. जवळी नाही बंधुभ्रात, भेटलासी तू परमार्थ. अंतकाळीचा सोईरा, संतोष होतो माझे मनी. पुण्य अपार सहगमनी, पती सवे संतोषोनी. जाईन स्वामी निर्धारे, इतुके दूर येऊनी. श्री गुरुचरण पाहे नयनी, मग तेथुनी येऊनी. पती सवे जाई म्हणे, म्हणोनी भस्म तये वेळी. लाविता झाला कपाळी, रुद्राक्षचारी तत्काळी. देता जहाला तियेसी, योगेश्वर म्हणती तियेसी. रुद्राक्ष बांधी गळसरीसी, दोन्ही प्रेत कर्णांसी. बांधोनी दहन करावे, आणिक एक सांगेन तुझ. गुरुदर्शना जासी सहज, रुद्रसूक्त म्हणती द्विज. श्री गुरुचरण प्रक्षाळिता, तेची तीर्थ घेवोनी. आपुले देही प्रोक्षोनी, प्रेतावरी आणोनी. प्रोक्षण करी भक्तीने, ऐशा परी तियेसी. सांगोनी गेला तो तापसी, पतिव्रता भावेसी. करी आयती तये वेळी, सुष्णात होवोनी आपण. पितांबर नेसोन, सर्वाभरणे लेवोन. हळदी कुंकुम लावितसे, औपासन प्रेतासी. करविता ती विधीसी, प्रेत बांधोनी काष्ठेसी. घेवोनी गेले गंगेत, अग्नी घेवोनी तळ हातेसी. निघाली पतिव्रता कैसी, आनंद बहु मानसी. प्रेता पुढे जातसे, मिळोनिया नगर नारी. पहावया आल्या सहस्रचारी, माथा तुकिती सुरवरी. पतिव्रता पाहोनिया, अग्निकुंड सन्निधेसी. ठेविले तया प्रेतासी, बोलावोनी सुवासिनींसी. देती झाली वाणे देखा, विनवितसे द्विजांसी. संकल्प केला मी मानसी, श्री गुरुमूर्ती आहे कैशी. आपुले दृष्टी पाहिन, पुसोनिया ब्राह्मणांसी. निघाली नारी संगमासी, जेथे असे ऋषिकेशी. श्री नृसिंह सरस्वती, जाता मार्गी स्तोत्र करी. म्हणे स्वामी नरकेसरी, अभाग्य आपुले पूर्वापरी. म्हणून आम्हा अभेरिले, उभी ठाकोनिया दुरी. साष्टांगी नमन करी, श्री गुरु म्हणती तये अवसरी. सुवासिनी होई ध्रुव, ऐसे म्हणता मागुती. नमन करी एक भक्ती, पुनरपी स्वामी तेणेच रीती. अष्टपुत्री होय म्हणतसे, ऐसे वचन ऐकोन. हास्य करीती सकळ जन, सांगताती विस्तारोन. श्री गुरुपाशी तये वेळी, विप्र म्हणती स्वामियासी. इचा पती पंचत्वासी, पावला परंधामासी. सुवासिनी केवी होय, नेले प्रेत स्मशानासी. हे आली असे सहगमनासी, निरोप घ्यावया तुम्हापाशी. आली असे स्वामिया, ऐकोनी ब्राह्मणांचे वचन. श्री गुरु म्हणती हासोन,
इचे स्थिर अहेबपण मरण कैचे घडे इसी म्हणती श्री गुरु तयेवेळी आणा प्रेत आम्हा जवळी प्राण गेला कवणे काळी पाहू म्हणती त्या अवसरी श्री गुरु म्हणती द्विजांसी आमुचे वाक्य जाहले ऐसी अहेवपण स्थिर इयसी संदेह न धरा मनात इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्री गुरूंची भक्तीने रुद्रसूक्त म्हणोनी अभिषेक करती गुरुचरणी षोडश उपचार विस्तारोनी पूजा करीती भक्तीसी तीर्थ पूजा नानापरी पूजा करीती उपचारी इतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत आणोनिया देखा ठेविले श्री गुरु सन्मुखा श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वस्त्र याचे चरणतीर्थ तयेवेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा श्री गुरु निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थ स्नपन अमृतदृष्टी श्री गुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत जाहले संजीवन उठोनी बैसला तत्क्षण अंग मुरडित परियेसा नग्न म्हणोनी लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रे नेसत येवोनीकडे बैसला बोलावोनी स्त्रियेसी पुसतसे विस्तारेसी कोठे आणिले आपणासी यतीश्वर कवण सांग ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुसी चरणांवरी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण पहाती लोक सकळही जन महानंद प्रवर्तला तुची कारुण्य सागरू चिन्मात्राचा आगरू श्री नृसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया ऐसे नाना परीसी स्तोत्र केले श्री गुरुसी श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयेवेळी अष्टपुत्र पूर्णायुषी होका श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्व दोषी देहांती मुक्ती तुम्हा नमन करीती सकळही जन स्तोत्र करीती गायन करिताती निरांजन जय जयकार प्रवर्तला तयांमध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक याचे गृह होते नरकी म्हणून पुसे श्री गुरुसी विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती स्वामी परियेसी संशय आमुजा मानसी होतसे स्वामिया वेदशास्त्र पुराण बोलताती सनातन ब्रह्मलिखित सत्य जाण म्हणून वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण सुखांतरेसी त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मलिखित सत्य की मिथ्या न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया श्री गुरु सांगती हासोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी सांगेन तुझ विस्तारेसी पुढे जन्म होय त्यासी एक चित्ते परियेसा आम्ही तया ब्रह्मयापाशी मागून घेतले कारणेसी पुढील जन्मात परियेसी वर्षे 30 संख्याते तटस्थ झाले सकळही जन साष्टांग करीती नमन गेले आपुलाले स्थाना ख्याती झाली चहुराष्ट्री पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात अंतःकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने अपार द्रव्य वेचून करीती तेथे आराधन सूर्य गेला अस्तमाना आले श्री गुरु मठासी स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार पूजा सामग्री उपचार आरती करीती श्री गुरुसी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतविप्रसञ्जीवनं नाम 32 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।